मी आज आहे मी भोपळ्याच्या पानांची भाजी बनवते आहे. लहान भोपळ्याचे जशी पानं मिळतात ना त्याची भाजी. तर मी तुम्हाला दाखवते. अगोदर मी तिला उकडवून घेणार आहे. तर मी काय काय घेतलं ते दाखवते तुम्हाला. ही फक्त भोपळ्याची पाने स्वच्छ धुतलेत आणि चिरून घेतलेत आणि मला सफेद माठ भेटला नाही म्हणून मी लाल माठ टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये नंतर शेवटीला भेंडा टाकणार आहे, थोडं चिकटपणा यायला भाजीला. त्याच्यासाठी आपण ही भाजी उकडवून घेणार आहे. त्याच्यामध्ये लाल माठ पण उकडून घेते कारण की लवकर तो लाल माठ शिजत नाही, त्याच्यासाठी मी उकडवायला टाकते. ही दोन्ही भाजी बाकी फोडणी देऊया. दोन्ही मिक्स भाजी उकडवून घेऊया, मस्त शिजून देऊया म्हणजे त्याच्या तेल कांद्यावरती परतायला खूप चांगली होते भाजी ती. तर म्हटलं आपण हे उकडून घेऊया अगोदर. आणि ते ह्याच्या भाजीला भोपळ्याच्या भाजीला थोडं काटे काटे असतात ना तेही शिजून जातात म्हणून उकडवून घ्यायची तिला. तर उकडपर्यंत आपण तिला वाट बघूया, मग फोडणी देऊया. बघा आपली भाजी किती मस्त शिजली आहे. तिला आता मी गॅस बंद करते आणि पाणी गाळून घेते. ते चाळणीत ओतून घेतले. आता ही तेलाचीच कढई आहे त्याच्यामध्येच मी करणार आहे. तेल आहे त्याच्यात, आपण गरम व्हायची वाट बघूया. आपलं तेल गरम झालं आहे. याच्यामध्ये 2 कांदे आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतल्या ते आपण टाकूया. याच्यामध्ये मी हिरवी मिरची कापून ठेवली ती टाकूया. भरपूर अशा मिरच्या घेतल्या कारण इथं तिखट नाही आहेत ना, फिके आहेत. त्याच्यामुळे थोड्या 4-5 मिरच्या जास्तच्याच घेतल्या. चांगला कांदा लालसर होऊ द्या. थोडं आपण मीठ टाकूया, कांदा लवकर शिजेल. अगदी कमी चिक टाकूया कांदा शिजण्यासाठी. मिरची पण कांद्यासोबतच घेतली ना की लवकर पोळली जाते ती आणि नरम होते, नाहीतर ती कडक राहते असं वरून टाकल्यावर. म्हणून आपण कांद्यामध्येच तिला परतून घेणार आहोत. कांदा आपला थोडा लाल झाला आहे तर त्याच्यामध्ये आपण ही भेंडी बारीक चिरलेत. तर आपण जरा त्यांच्यात परतून घेऊया कांद्यामध्ये भेंडीला. हे बघा कांदा आणि भेंडी चांगली परतत आहेत आणि थोडा चिकटपणा पण येतो भेंड्यांचा. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद. हळद आणि थोडासाच लाल मसाला टाकणार आहे कारण मिरची तिखट नाही आहे. काळ्या भाजीला जिरे मोहरीची फोडणी नाही देत, त्याच्यामध्ये मी टाकलं नाही. जर तुम्हाला त्याच्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर आपण याच्यात थोडं हलकासा पाणी काढूया आणि भाजी सोडूया त्याच्यात. अशी भाजी खूप छान लागते खायला, तुम्ही पण करा. मार्केटमध्ये भोपळ्याची भाजी येते, आता पावसाळ्याचीच वेळ येते ती, त्याच्यामुळं खायला खूप आवडतं. तिला चांगल्या परतून घेऊया. मस्त परतून घेतले. गॅस स्लो करते, थोडंसं पाणी घालते. हे एवढं सारखं पाणी घालायचं नाही, त्यात मी घालणार आहे आणि परत शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हा भेंडा शिजला पाहिजे. आणि आपण झाकण मारूया त्याच्यावर. कांदा लागला होता तो झाडून घेतला.
मीठ टाकून घेऊया. थोडंसं मीठ टाकलं होतं आपण आणि अजून थोडं टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे सगळ्या भाजीला पण मीठ लागेल. झाकण ठेव. बघा पाणी सुटलं आहे. आता आपण थोडं गॅस फास्ट करूया आणि भेंडा बघा असं 2 तुकडे भेंड्याचे झाले पाहिजे. छान झाले भेंडा. आणि आपण असं मस्त हलवून घेऊया. आपली भाजी रेडी. तुम्हाला आवडत असेल खोबरं तर खोबरंही टाकू शकता. आम्हाला नाही आवडत, आमच्याकडे आहे पण आम्ही कधी खाल्लं नाही ते तसं करून. मेन म्हणजे खोबरं आवडत नाही, दाताखाली येतं ना ते कचकच वाजतो, त्याच्यामुळे आम्ही नाही टाकत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. किंवा माझी पद्धत नुसती बिना खोबऱ्याची पण भाजी खाऊन बघा, छान लागेल, आवडेल तुम्हाला खायला. रेसिपी आवडल्यात लाईक शेअर सबस्क्राईब करा. जाता जाता लाईक करूनच जा. ही भाजी तुम्ही खाऊन बघा, छान लागेल, आवडेल तुम्हाला. करा तुम्ही. मार्केटमध्ये आता भोपळ्याची भाजी मिळते. परत ती काहीतरी आमच्याकडे पोकल्याची भाजी बोलतात त्याला, मोठ्या पानांची भाजी असते ती. त्याच्यामध्ये ती भाजी मिक्स करायची, खूप छान लागते. त्याच्यामध्ये भेंडा टाकायचा, अजून चांगली लागते. तर माझी पद्धत तुम्ही करून बघा, खाऊन बघा, आवडेल तुम्हाला नक्कीच. बाय बाय.